आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव आणि राज ठाकरेंना टोला. निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार. 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मोर्चाची घोषणा. मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार यल्गार. मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा. काही जण लवंगी लावून गेले, आम्ही आयटम बॉम्ब लावणार, एकनाथ शिंदेंचा इशारा. तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका, संजय राऊतांचा पलटवार. पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा आरोप. खासदार मेधा कुलकर्णींचा हिंदू संघटना आक्रमक. गोमूत्र शिंपडत जागेचं शुद्धीकरण करत फडकावला भगवा. कोणाला कुटुंबी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोपटले दंड. उदय सामंतांचा बोलण्याचा रोख तटकरेंकडे असल्याची चर्चा. तीन कोटींची ती डिफेंडर कार आमदार गायकवाड यांची नाही तर माझी. बुलढाण्यातील उद्योजक निलेश ढवळेंकडून खुलासा. आणि अयोध्येत विश्वविक्रमाची तयारी पूर्ण. शरयू घाटावर उजळणार 29 लाख दिवे. आकर्षक ड्रोन शोनं डोळे दिपले. पुण्यातील शनिवार वाड्यामधील एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी ट्विट केला. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केला जात असल्याचा आरोप कुलकर्णींनी केला. तर मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेनं शनिवार वाड्याजवळ आंदोलन केलं. नमाज पठण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी कुलकर्णींनी केली. मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेनं शनिवार वाड्याजवळ गोमूत्र शिंपडलं आणि शिववंदना म्हटली. तर मजार हटवण्याची मागणी करत भगवा झेंडा फडकावत आंदोलन स्थगित केलं. भाजप खासदार मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करा. भाजपनं मेधा कुलकर्णींना आवरावं अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी त्यांच्यावर केली. सत्ताधाऱ्यांनी गणित जमवलंय म्हणून त्यांना निवडणुकांची घाई लागली. मात्र जर निवडणुका शांततेत घ्यायच्या असतील तर आधी मतदार याद्या साफ करा. मतदार याद्या साफ केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असा थेट इशारा राज ठाकरेंनी आज दिला. मतदार याद्यांमधील घोळाबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न केले, मात्र त्याची उत्तरं सत्ताधारी का देतात? सत्ताधाऱ्यांना याचा राग का येतो असा खोचक सवाल राज ठाकरेंनी विचारला. तर तुम्हाला राग येतो याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. खोट्या मतदार याद्यांवरनं निवडणुका होणार असतील तर हा मतदारांचा अपमान आहे. मतदान करा अथवा करू नका, मॅच फिक्स झालेली आहे. रिझल्ट आधीच ठरलाय. 232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता. रिझल्ट पाहून मतदार तर अवाक झाले होते, पण निवडून आलेले सुद्धा अवाक झाले. तसा जोरदार हल्लाबोल करत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती गंभीर आरोप केला. पालिका जिल्हा परिषदा हातात आल्या तर यांच्यासाठी रान मोकळंच होईल. कुंपणच शेत खाते असं म्हटल्यावर काय करणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर एकदा जमीन हातातून गेली तर ती परत येणार नाही, त्यामुळे सतर्क राहा असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं. जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये भरलेत. प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार यादीत भरलेत. कित्येक वर्षांपासून राज्यामध्ये मतदार यादीचा घोळ सुरू आहे असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंनी निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केलं. यावेळी आपण जेव्हा ठरवू तेव्हा निवडणूक लागेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. तर राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट म्हणून उल्लेख केला. तर पत्रकार परिषदेची माहिती देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी असा उल्लेख केला. राज ठाकरेंनी सरकारवरती केलेल्या टीकेवर जयकुमार गोरेंनी पलटवार केला. ज्यांनी आजपर्यंत कधीच मतदार याद्या बघितल्या नाहीत त्यांना कसा असा टोला गोरेंनी लगावलाय. तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला. राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नसल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. राज ठाकरे देखील याद्या तपासू शकतात असा सल्ला त्यांनी दिला.
मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. तर निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं. निवडणूक आयोगानं चुका सुधारण्याची तयारी करायला हवी असंही ते म्हणाले. केवळ लोकांनाच नाही तर आमदारांना देखील माहिती आहे की निवडणुकीमध्ये मतदान कसं वाढलं किंवा मतदार कसे वाढले असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं. तर जिल्हाधिकारी कार्यालयाला मतदार याद्या तपासणीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य सचिन सावंतांनी केलं. राज्य निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाला किंमत दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा आरोप महादेव जानकरांनी केला. माझ्या स्वतःच्या अक्कलकोट इथल्या उमेदवाराला स्वतःच्या गावात 0 मतदान झालं असल्याचं ते म्हणाले. तर येणाऱ्या निवडणुकीत समोर पराभव दिसत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. पराभव दिसत असल्यामुळेच विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचं दरेकर म्हणाले. तर बोगस मतदान करायला आलात तर हातपाय तोडण्याचा इशारा बदलापूरच्या शिवसेना शहर प्रमुखांनी दिलाय. अनेक बोगस मतदारांची नोंदणी देखील झाल्याचा आरोप त्यांनी केला. भंडाऱ्यात भाजपला पुन्हा एकदा दणका बसलाय. तुमसर येथील भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी शिवसेनेत आज प्रवेश केला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विकास कामात मदत करणार असल्याचं त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरनं रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात चालली असल्याचं त्यांनी म्हटलं. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं म्हणत याचा बोलाचाच भात आणि बोलाची कढी असं असल्याचं त्यांनी म्हटलं. कोणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याची घोषणा फसवी असल्याचं वक्तव्य आमदार कैलास पाटलांनी केलंय. सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली. रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धंगेकरांविरोधात समीर पाटलांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राजकीय स्वार्थापोटी माझ्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी देखील समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांना 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली आहे. शेती व्यवसायात देखील AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं. अहिल्यानगर येथील अंबिका विद्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने भाजपात पक्षप्रवेश करणारे. दिवाळीनंतर मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. 4 दिवसांपूर्वी मानेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं. मात्र त्याआधीच शिवसेनेतील दोन्ही गटात बॅनर युद्ध बघायला मिळालं. अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे पालिकेत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. दिवा शहरात भाजपनं लावलेल्या बॅनरची चर्चा होते. भाजपनं आता वेळ आली आहे या कार्यसम्राटांना फाटकी शाल आणि नाचलेले श्रीफळ देऊन घरी बसवण्याची. अशा आशयाचे बॅनर लावत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचलंय. खोटी माहिती देत जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांनी केलाय. अपघातानंतर ट्रक चालकाला सोडून दिलं तरी काही तासात त्याच्या विरोधात अपहरण आणि खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचं खेडकर म्हणाले. नांदेडमध्ये 29 ऑक्टोबरला ओबीसी बांधवांच्या वतीनं महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चासाठी प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडेंना निमंत्रण देण्यात आलंय. हैदराबाद गॅझेटचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. एआयचा कृषी क्षेत्रासाठी उपयोग कसा करून घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. तर येणाऱ्या पिढीला एआयच्या माध्यमातून शिक्षण देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेत वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. सध्या त्यांचा मुंबई नाशिक महामार्गावरती मुक्काम आहे. करमाळ्यामध्ये अॅट्रॉसिटी बचावासाठी हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक न करत केवळ नोटीस देऊन सोडण्याचा प्रकार घडल्यामुळे तहसील कार्यालय परिसरात हे आंदोलन केलं गेलं. मुसळधार पावसामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही राज्य सरकारची मदत मिळत नसल्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली. पेण शहरात या पक्षानं बाजारपेठेत जाऊन भीक मागू आंदोलन केलं. यामध्ये जमा झालेले पैसे थेट सीएम सहायता निधीमध्ये जमा करणार असल्याचं म्हटलंय. बीड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून ग्रामस्थांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान विकास गोगावले युवा ब्रिगेडच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. या संस्थेकडनं किराणा 500 किट्सचं वाटप करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात ही योजना राबवण्यात आली होती. मात्र आता या तरुणांना रोजगार नसल्यामुळे आंदोलन करण्यात आलं.
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत कर्डिले कुटुंबियांना धीर दिला. ऐन दिवाळीत बीड तालुक्यातील नागरिकांना रेशनचं धान्य निकृष्ट दर्जाचं मिळत असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. तांदळामध्ये किडे आणि बुरशी असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी होती. इथे